मला एवढं सांगायचंय त्या शेखला, मुलगी जरी तुझ्याकडे येतो म्हटली तर तू न्यायची नाही. नाही, नाही, नाही ना, 21व्या वर्षी घेऊ शकतात म्हणजे 12 वर्षापासून आम्ही संपर्कात. हे कुठला प्रकार आहे? त्यांना विनंती एवढीच आहे, की मुलगी तेवढी आईच्या ताब्यात कसल्याही परिस्थितीत द्या. माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला जगातली नंबर 1 सभासद असणारी पार्टी, त्या पार्टीचं उपाध्यक्ष करणं म्हणजे ही पार्टी गावगाड्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांची पार्टी आहे. नमस्कार, story.com च्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपल्यासोबत गोपीचंद पडळकर आहेत. आपण इंदापूरच्या प्रश्नावर त्यांना बोलूया. सर, इंदापूरचं प्रकरण गाजलंय सध्या महाराष्ट्रामध्ये. आता काय अपडेट त्याच्यामध्ये? मुलगी बाल सुधार गृहामध्ये आहे आणि मला वाटते 25 तारीख कोर्टानं परत दिलेली आहे. तर मुलीचंच तुम्ही एक स्टेटमेंट बघितलं, की 9 वर्षापासून या मुलाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे असं तिचं म्हणणं आहे. मुलगी आता 21 वर्षाची आहे. 9 वर्षापासून कॉन्टॅक्ट म्हणजे तुम्ही बघा, ती 12 वर्ष तिचं वय असेल. म्हणजे आमचं म्हणणंच हे आहे, की लव्ह जिहाद म्हणजे हेच आहे ना. लहान लहान बाळांना तुम्ही त्यांना जाळ्यात ओढायचं, त्यांना फसवायचं, त्यांना काहीतरी आमिष दाखवायची, परत त्यांच्यावरती दबाव टाकायचा, कुठेतरी फोटो शूट करायचे, व्हिडिओ शूट करायचे, परत ते दाखवतो, भीती घालायची, असे प्रकार सर्रास सुरू आहेत. आणि म्हणून भिगवणच्या प्रकरणामध्ये लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत, की मुलगी कसल्याही परिस्थितीत तिच्या आईच्या ताब्यात दिली पाहिजे. तिला तर वडील नाहीत. तिचं लग्न 22 तारखेला होतं. MPSC प्री एक्झाम पास झालेला पोरगा तिचा होणारा पती होता. अशा सगळ्या गोष्टी लग्न व्हायच्या अगोदर 2-4 दिवस असं घाणेरडं काम या लोकांनी केलेलं आहे. मला एवढं सांगायचंय त्या शेखला, मुलगी जरी तुझ्याकडे येतो म्हटली तर तू न्यायची नाही. मुलगी तिच्या आईकडे सोडायची. 21व्या वर्षात त्यांनी त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेऊ शकतात. नाही, नाही, नाही ना, 21व्या वर्षी घेऊ शकतात म्हणजे 12 वर्षापासून आम्ही संपर्कात. हे कुठला प्रकार आहे? 21चा विषय सोडून द्या आता. 12 वर्षापासून वयाच्या मुलगी संपर्कात आहे. मग हे कुणाचं काम आहे? आपलं काम आहे ना. मुलगीने सांगितलं ना, स्टेटमेंट दिलं, की आम्ही केलं का स्टेटमेंट शूट? मीडियामध्ये सगळ्या दाखवलं, की 12 वय असल्या 9 वर्षापासून माझं कॉन्टॅक्ट आहे. आता वय 21 म्हणजे 9 वर्ष म्हणजे कमी केली तर 12 वर्ष. तर हे सगळं विषय आहे. मी पुणे पोलिसांचं अभिनंदन करेन. SP संदीप गिल साहेबांचं, DYSP राठोड, ॲडिशनल SP बिराजदार या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करेन, की त्यांनी खूप अत्यंत काळजीपूर्वक हे प्रकरण हाताळलंय. त्यांना विनंती एवढीच आहे, की मुलगी तेवढी आईच्या ताब्यात कसल्याही परिस्थितीत द्या. सर, स्थानिक आमदारामधून पण त्या आरोपीला वाचवण्याचा नाही, प्रयत्न नाही, केला त्याविषयी गेला. मला माहिती नाही. त्याविषयी माहिती नाही. तुमची पक्षामध्ये तुमची जबाबदारी वाढण्यात आली आहे. काय काय बोलाल? पार्टीनं मला आज BJPचं प्रदेशचं उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिलेली आहे. मी पार्टीचं मनापासून आभार व्यक्त करेन. एका सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याचा पार्टीनं सन्मान केलेला आहे. पार्टीचं वेगळं पण हेच आहे इतर पार्ट्यांपेक्षा. कारण कार्यकर्ता जो ऍक्टिव्ह आहे, जो काम करतो, जो संघर्ष करतो, त्या कार्यकर्त्याला पाठबळ देणं, त्याचा सन्मान वाढवणं हे पार्टी पहिल्यापासून करत आलेली आहे. आणि आता पण पार्टी त्या विचारापासून अजिबात बाजूला गेली नाही. माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला जगातली नंबर 1 सभासद असणारी पार्टी, त्या पार्टीचं उपाध्यक्ष करणं म्हणजे ही पार्टी गावगाड्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांची पार्टी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. मला जी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी भाजपाचा आभार व्यक्त करेन. माननीय नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह, नितीन नवीनजी साहेब, आमचे नेते माननीय देवाभाऊ आणि रवींद्र चव्हाण साहेब यांना मी धन्यवाद देईन. आणि तुम्ही माझ्यावरती जी जबाबदारी दिली आहे ती अत्यंत काळजीपूर्वक भाजपाचा विचार तळागाळात जावा, लोकांच्या मध्ये रुजावा, यासाठी रात्रंदिवस मेहनत घेईन. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारच्या योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवेल. हे होते गोपीचंद पडळकर. आपले त्यांनी रोखठोक मत इंदापूरच्या प्रकरणावर व्यक्त केले. ती मुलगी जरी त्या मुलासोबत परत जाते म्हणली तरी आम्ही ती होऊ देणार नाही, असं त्यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, मुंबई.